आज निघालोय एका अशा प्रवासाला जिथे मनाला हरवलेली शांतता मिळते। मग काय भावाने गाडी एकदम चमकवून घेतली आणि मग सगळे निघालो मार्लेश्वरच्या दिशेने। अंगवलीमध्ये 2 बस एकमेकींची गळाभेट घेत होत्या आणि हे बघत आमचा अर्धा तास तिथेच गेलोय। मला तर वाटलं हे बाईकवाले आमच्या गाडीच्या वरून गाडी उडवतात की काय, पण नशीब अर्ध्या तासाने एसटीची गळाभेट संपून आम्ही पुढे निघालो। मग गाड्या पार्क करून पुढचा प्रवास बसने करायचा होता। बसमध्ये जागा भेटावी म्हणून सगळे पटापट चढले, पण जागा काय भेटली नाही। सगळे बघा कसे उभे आहेत। मग तिकीट घेऊन प्रवास सुरू झाला आणि येऊन पोहोचलो मंदिराच्या पायथ्याला। आता सगळे लागले पायऱ्या चढायला। अर्ध्यात आल्यावर सगळे दमून गेले, पण सुरेश मामा नुसत्या उड्या मारत पळत सगळ्यात पुढे निघाले। मग आम्ही काय ऐकतोय, आम्ही पण निघालो। दर्शन लाईन बघून सगळे शॉक। मग दर्शन लाईन मध्ये गेलो आणि त्यात 1 तास उभे राहून सगळे घामाघूम झाले आणि शेवटी ज्याच्या ओढीने इथपर्यंत आलो त्याच्या द्वाराशी पोहोचलो। मार्लेश्वर मंदिराच्या गुहेत प्रवेश केला। मग शांतता आणि भक्तीने मन भरून गेलं। इथे प्रत्येक क्षण शांततेचा अनुभव देतो। बाहेर येऊन सचिन दादा आणि बाकीचे सगळेजण एकत्र भेटले आणि निघालो परत रिटर्न खाली उतरायला। मग सगळ्यांना लागली होती भूक। मग आम्ही तिघांनी झुणका भाकरी खाऊन ते जिरावं म्हणून वरणात ताक घेतलं आणि ह्यांनी तर वडापाववर जोर मारला होता। व्हिडिओ सुरू बघून ह्याने तोंड लपवलं। ह्या पोरींना घरी आयशीने काय दिलंच नव्हतं, ह्या चायनीजवर तुटून पडल्या होत्या। तरी या सगळ्यांचं पोट भरलं नाही। मग घेतलं आईस्क्रीम आणि बसच्या तिकिटाचे 11 रुपये वाचावे म्हणून आईस्क्रीमला 20 रुपये घालून खात खात 2 किलोमीटर चालत आलो। घरी येता येता मठात गर्दी कमी दिसली। मग गेलो दर्शन घ्यायला आणि हा मठ बघताना डोळे भरून पाहावा असं वाटतं आणि हा ह्या मठातील गाभारा। मग सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मग थोडा वेळ विश्रांती करून घरी निघालो। इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर फॉलो पण करून टाका आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये।